बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू x रेस टू 2 इंटू ई रेस टू एक्स. आणि केस स्कीममध्ये समर 2024ला हा 2 मार्कसाठी आला होता. किती मार्कसाठी आला होता? 2 मार्क्स. ठीक आहे, हा जो प्रॉब्लेम आहे समर 2024मध्ये 2 मार्कसाठी आला होता. तर बघा आता याचं सोल्युशन बघू आपण. सोल्युशन आता काय करायचं आपल्याला, dy बाय dx काढायचं आहे, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये. ठीक आहे, मग y काय दिलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे y इक्वल्स टू, आता इथं दिलेलं आहे एक्स रेस टू 2 इंटू ई रेस टू एक्स. ठीक आहे, हे फंक्शन दिलं आहे. आता याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचे कशाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. मग इथलं याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, आता आपण काय करणार, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करणार. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये जर डिफरन्शिएट केलं तर इथं काय होईल बघा. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये जर डिफरन्शिएट केलं तर इकडच्या बाजूला येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू डी बाय dx ऑफ, ब्रॅकेटमध्ये येणार एक्स रेस टू 2 इंटू ई रेस टू एक्स. मग बघा आता इथं एक्स रेस टू 2 एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे आणि ई रेस टू एक्स हे एक एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, इथं यू इंटू व्ही रूल अप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल, यू इंटू व्ही रूल. मग डेरिव्हेटिव्हमध्ये त्याला आपण प्रोडक्ट रूल म्हणतो. काय म्हणतो, प्रोडक्ट रूल. मग प्रोडक्ट रूल काय आपला, की डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही असं जर असेल तर आपण काय होतं, पहिले यू तसाच डी व्ही बाय डी एक्स, त्याच्यानंतरनं प्लस, नंतरनं व्ही तसाच इंटू डी यू बाय डी एक्स. म्हणजे काय की पहिले यू तसंच ठेवायचा, नंतर व्हीचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करायचा, प्लस व्ही तसंच ठेवायचा आणि यूचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. मग आता इथं यू म्हणजे काय बघा, इथं जर तुम्ही बघितलं याला जर याच्यासोबत कम्पेअर केलं तर इथं यू इक्वल्स टू काय दिलेलं आहे, यू इक्वल्स टू एक्स रेस टू 2 आणि व्ही इक्वल्स टू काय, ई रेस टू एक्स. ठीक आहे, मग याच्यानुसार बघा आता इथं काय होईल, इकडच्या बाजूला तर डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज राहणार, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मग इथं काय होणार, आता यू म्हणजे एक्स आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर ॲज इट इज, नंतर डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस व्ही काय इथं ई रेस टू एक्स आहे, ई रेस टू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा आता तुम्हाला माहिती आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, मग कोणता फॉर्म्युला यूज होईल, एक्स रेस टू एन वाला फॉर्म्युला. मग एक्स रेस टू एन जर असेल, बघा फॉर्म्युला लिहितो पहिले इथं, मग इथं येईल डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन जर असेल तर त्याचं काय येतं, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, आणि दुसरं आहे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स जर असेल तर त्याचं काय येतं, ई रेस टू एक्सच येतं. ठीक आहे, मग त्याच्यानुसार इथं काय होणार, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता हा एक्स रेस टू तसंच राहणार. ठीक आहे, हा मल्टिप्लायला आहे, नंतर एक्स रेस टू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, ई रेस टू एक्सच आहे, म्हणजे इथं येणार ई रेस टू एक्स प्लस, त्याच्यानंतर इथला हा ई रेस टू एक्स मल्टिप्लायवाला ॲज इट इज, त्याच्यानंतर एक्स रेस टू 2, एक्स रेस टू 2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1. मग बघा इकडच्या साईडला लिहितो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता बघा इथं येणार आहे एक्स रेस टू 2 ई रेस टू एक्स प्लस, त्याच्यानंतर इथं येणार आहे, आता बघा हा 2 आहे समोर घेऊ आपण, इथं हा 2 काय घेतला समोर, मग समोर जर घेतला तर एक्स रेस टू 2 मायनस 1 काय येणार आहे, एक्स येणार आहे, त्याच्यानंतर ई रेस टू एक्स. मग तुम्ही इथं ई रेस टू एक्स कॉमन घेऊ शकता, किंवा ई रेस टू एक्स आणि एक्स पण ई रेस टू एक्स आणि एक्स कॉमन घेऊ शकता. जर एक्स आणि ई रेस टू एक्स जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील इथं, मग बघा इथं एक एक्स राहील आणि ई रेस टू एक्स कॉमन घेतलाय प्लस, आणि इथला 2 राहील, एक्स कॉमन घेतला, ई रेस टू एक्स पण कॉमन घेतलाय, म्हणजे ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2 आहे. मग इथं आलं बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स, ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2. मग फायनल आन्सर लिहायचं डी वाय बाय डी एक्स
इज इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2 हेच काय आपलं फायनल आन्सर आहे बघा. तर 2 मार्कासाठी आला प्रॉब्लेम. तर 2 मार्कासाठी किती 2 फॉर्म्युले आणि एक रूल यूज केला आपण. कोणता रूल? यू इंटू व्ही रूल. त्यालाच प्रोडक्ट रूल म्हणतो आपण. कोणता रूल म्हणतो? प्रोडक्ट रूल. ठीक आहे. मग असा प्रॉब्लेम 2 मार्काला आला होता. याशाच टाईपचा दुसरा प्रॉब्लेम पेपरला 2 मार्काच येऊ शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला त्यावेळेस सॉल्व करता आलं पाहिजे. सगळ्यात पहिले गिवन फंक्शन बघायचं. गिवन फंक्शनमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल बघायचं. डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल जे असेल मग इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या रिस्पेक्टमध्ये काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे. आता इथं तुम्हाला काय की जास्त असं कॉम्प्लिकेटेड सांगितलेलं तर डायरेक्ट विचारलेलं तर dy बाय dx मग तुम्हाला लगेच समजा इथं तर dx दिलं आहे बॉटम साईडला डिनॉमिनेटरला म्हणजे एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. कधी कधी प्रॉब्लेममध्ये बाय चान्स दिलेलं नसतं तर त्यावेळेस तुम्हाला ओळखायचं राहतं आणि त्याच्यानुसार घ्यायचं राहतं. ठीक आहे. तर इथं बघा हा एक रूल म्हणजे ग्रीन पेननं जे लिहिलं आहे ते म्हणजे फॉर्म्युला आहे. येल्लो पेनने लिहिलेलं ते न्यूमरिकलचं आहे आणि हे याने लिहिलेलं आहे ते फंक्शन्स आहे. ठीक आहे.